हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आपण MPSC डेली PYQ डोज या नावानं जी काही लेक्चर सिरीज सुरू केलेलं आहे, ज्याच्यात आपण मंडे टू फ्रायडे आयोगाने वेगवेगळ्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत असे विषयनिहाय पर डे पर सब्जेक्ट या पद्धतीने 10 प्रश्न आपण रोज डिस्कस करतो आहोत. मात्र सॅटर्डेला आपण येणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून, मग ते राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल किंवा कंबाईन पूर्वपरीक्षा असेल, सो त्या अनुषंगाने आपण मोस्ट एक्सपेक्टेड चालू घडामोडी संदर्भाने सविस्तर आपण 15 प्रश्न या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. ओके, सो सॅटर्डेला आपण चालू घडामोडी संदर्भाने ज्या पद्धतीने आयोग चालू घडामोडीवर प्रश्न विचारतो त्या पद्धतीने आपण या ठिकाणी दर सॅटर्डेला चालू घडामोडीचे 15 प्रश्न या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. ओके, आणि त्याआधी हे जे प्रश्न आहेत ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर जी काही क्विज बॅच सुरू केलेलं आहे, ज्याच्यात आपण PYQs आणि जे काही करंट अफेअर्स संदर्भात जे क्विज आहे ते आपण त्या ठिकाणी पोस्ट करतो आणि ते परत या प्रश्नांचं विश्लेषण देखील आपण त्या ठिकाणी अवेलेबल करून देतो. ओके, सो सुरू करूयात. आता डे 59 अंतर्गत चालू घडामोडी संदर्भाने जी काही प्रश्नांची किंवा 10वी प्रश्नसंच या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. ओके, आता जो पहिला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच खालीलपैकी कोणते राज्य दिव्यांगांसाठी विभाग स्थापन करणारे पहिले राज्य ठरलेले आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्र, गुजरात, हिमाचल प्रदेश की मध्य प्रदेश. सो कोणते राज्य दिव्यांगांसाठी स्वतंत्रपणे विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. ओके, सो लक्षात घ्या, दिव्यांगांसाठी स्वतंत्रपणे विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य म्हणजे आपला जो काही महाराष्ट्र आहे तो ठरलेला आहे. ओके, सो महाराष्ट्रामध्ये दिव्यांगजनांसाठी स्वतंत्रपणे विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य ठरलेलं आहे. ओके, आणखी कोणत्या बाबतीत आपला जो काही महाराष्ट्र आहे तो देशामध्ये पहिले ठरलेला आहे ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, सो येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने कदाचित त्यावर देखील प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. सो हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे पहिले राज्य महाराष्ट्र ठरलेलं आहे. त्यानंतर कारागृह पर्यटन सुरू करणारे पहिले राज्य देखील महाराष्ट्र ठरलेलं आहे. त्यानंतर आहे सार्वजनिक आरोग्य सेवा धोरण लागू करणारे. ओके, खूप महत्त्वाचं आहे, सार्वजनिक आरोग्य सेवा धोरण लागू करणारे पहिले राज्य महाराष्ट्र ठरलेलं आहे. आणि एकंदरीतच पर्यटनाला चालना देण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी आणि त्यासाठी जमीन खरेदी करणारे देशातील पहिले राज्य हे देखील महाराष्ट्र ठरलेलं आहे. ओके, सो बऱ्याच गोष्टीमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरलेलं आहे. सो लक्षात ठेवा, कदाचित येणाऱ्या काळामध्ये यापैकी एकावर तरी प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1. ओके, दिव्यांगांसाठी स्वतंत्रपणे विभाग स्थापन करणारे पहिले राज्य महाराष्ट्र ठरलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे क्रीडा घडामोडी संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. थॉमस चषक 2024 संदर्भाने योग्य विधान ओळखा, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. स्टेटमेंट दिलेलं आहे, यंदाची स्पर्धा चीन या ठिकाणी आयोजित करण्यात आले, म्हणजे चीन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती का? ही स्पर्धा बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे. ओके, त्यानंतर स्टेटमेंट दिलेलं आहे, थॉमस कप चीन या देशाने जिंकलेला आहे. सो या थॉमस कप 2024 संदर्भाने कोणता स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे? ओके, आता जे काही थॉमस चषक आहे किंवा उबेर चषक. ओके, सो थॉमस चषक किंवा उबेर चषक याला आशियातील सर्वात महत्त्वाचं बॅडमिंटन खेळ किंवा बॅडमिंटन चषक म्हटलं जातो आहे. ओके, सो ही जी काही थॉमस चषक आहे ते विशेषतः पुरुषांच्या जे काही टीम आहे किंवा पुरुषांचा जो काही बॅडमिंटन खेळ संबंधित असणारा थॉमस चषक आपल्याला दिसून येतो. तर महिलांचा जो काही बॅडमिंटन संदर्भाने जो खेळ आहे आशिया खंडामध्ये जो सर्वात महत्त्वाचा बॅडमिंटन चषक म्हणून ओळखला जातो त्याला उबेर चषक म्हटलं जातो. ओके, सो थॉमस चषक म्हटलं जाईल तेव्हा पुरुषांचा बॅडमिंटन स्पर्धा आणि उबेर चषक म्हटलं गेलं तर महिलांचं बॅडमिंटन स्पर्धा. ओके, ही जी काही थॉमस आणि उबेर चषक आहे ती दर 2 वर्षांनी आयोजित केला जातो आहे. ओके, आता थॉमस आणि उबेर चषकाची जी काही 2024ची आवृत्ती आहे ती एकंदरीतच 27 एप्रिल ते 5 मे 2024 दरम्यान. ओके, म्हणजे लेटेस्टमध्ये आपण या ठिकाणी हे जे काही करंट अफेअर्स संदर्भाने आपण घेतलेलं आहे. ओके, सो 27 एप्रिल ते 5 मे 2024च्या दरम्यान चेंगडू, ओके, चीन या देशातील चेंगडू या ठिकाणी ही जी थॉमस चषक किंवा उबेर चषक जी स्पर्धा आहे ती आयोजित करण्यात आलेली होती. चीनने इंडोनेशियाचा पराभव करत, ओके, 4-1 असा पराभव करत थॉमस चषकावर आपले नाव कोरले. ओके, एकंदरीत चीनने हे जे काही चषक आहे ते जिंकलेलं आहे. ओके, याआधी भारताने, ओके, भारताच्या संदर्भात लक्षात घ्या, भारताने पहिल्यांदा 2022 मध्ये थायलंडमधील बँकॉक येथे थॉमस चषकवर
आपले विजेतेपद पटकावलेले होते. ओके, सो भारताने 2022मध्ये पहिल्यांदा थॉमस चषक पटकावलेले आहे. ओके, या आता 2024च्या थॉमस चषकामध्ये भारतासह 16 संघ सहभागी होते, हे देखील लक्षात ठेवा. चीनच्या महिला संघाने, ओके, चीनचे जे काही महिला संघ आहेत त्यांनी देखील इंडोनेशियाचा, परत या ठिकाणी चीनने कोणत्या संघाला हरवला व पुरुषांच्या जे काही थॉमस चषक आहे ते कोणत्या संघाला हरवून चीनने त्या थॉमस चषकावर आपले नाव कोरले, तर इंडोनेशिया. आणि स्त्रियांचे जे काही उबेर चषक आहे त्या उबेर चषकांमध्ये देखील चीनच्या महिला संघाने इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव करत 16व्यांदा उबेर चषकावर आपले नाव कोरलेले आहे. ओके, सो लक्षात ठेवण्यासाठी इझी जाईल. दोन्ही पुरुषांची जी काही थॉमस चषक आहे आणि महिलांचं उबेर चषक यामध्ये चीन या संघाने विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि दोन्हीचा जो काही अपोजिशन होता त्यामध्ये इंडोनेशिया, ओके, पुरुषांच्या बाबतीत देखील आणि महिलांच्या बाबतीत देखील. सो हे लक्षात ठेवण्यासाठी सोयीस्कर होणार आहे. आता जे काही आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघ आहे, ओके, इंटरनॅशनल किंवा त्याला बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन अशा पद्धतीने म्हटलं जातो. सो या संस्थेद्वारे किंवा या महासंघाद्वारे दर 2 वर्षांनी हे जे काही थॉमस चषक आणि उबेर चषक आयोजित केला जातो. पहिला थॉमस चषक जे आहे ते 1948 ते 49 दरम्यान आयोजित करण्यात आलेला होता. ओके, आणि पहिला उबेर चषक 1956 ते 57. सो आयोग कदाचित बेसिकवर जरी प्रश्न विचारला तर त्या पद्धतीने आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ओके, तो थॉमस चषक आणि उबेर चषक संदर्भाने इत्यंभूत माहिती किमान इतकं जरी माहिती असला तरी स्टेटमेंट वाईज प्रश्न आला तर आपण त्या प्रश्नाच्या योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो. ओके, आता आपल्या प्रश्नाकडे येऊया. पहिला या ठिकाणी दिलेला आहे, यंदाची स्पर्धा चीन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती का? सो बरोबर आहे. 27 एप्रिल ते 5 मे अशा पद्धतीने 2024मध्ये चीनच्या चेंगडू या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते बरोबर असणार आहे. त्यानंतर ब स्टेटमेंट दिलेलं आहे की ही स्पर्धा बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे का? सो यस, ऑफकोर्स ब देखील या ठिकाणी बरोबर आहे. यावर्षी थॉमस कप चीन या देशाने जिंकलेला आहे. सो दोन्हीच्या बाबतीत थॉमस आणि उबेर चषक या दोन्ही चषकासंदर्भाने चीन हा विजेतेपद पटकावलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ओके, सो तीनही स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे. ओके, सो अ, ब, क या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अ, ब, क योग्य, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे जाऊयात. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या सदिच्छादूतपदी कोणाची निवड करण्यात आली अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो स्पृहा जोशी, मृणाल कुलकर्णी, श्वेता चव्हाण की अमृता खानविलकर. ओके, सो कोणाची महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी सदिच्छादूत किंवा ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केलेली आहे. ओके, सो महाराष्ट्र निवडणूक आयोगाने निवडणूक सदिच्छादूत म्हणून मृणाल कुलकर्णी यांची निवड केलेली आहे. ओके, सो लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे जे काही निवडणूक आयोग आहे त्यांनी निवडणुकीसाठी सदिच्छादूत म्हणून मृणाल कुलकर्णी यांची निवड केलेली आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे मृणाल कुलकर्णी. सो महाराष्ट्राचे जे काही निवडणूक आयोग आहे त्याच्या संदर्भात बेसिक इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ओके, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची जी स्थापना झालेली आहे ती 26 एप्रिल 1994 रोजी झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ओके, एक स्वायत्त संस्था, स्वतंत्र संस्था आहे आणि विशेषतः राज्यात ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी ही संस्था जबाबदार असते किंवा रिस्पॉन्सिबल असते. ओके, महाराष्ट्राचे पहिले जे निवडणूक आयुक्त होते ते D.N. चौधरी होते. ओके, सो लक्षात ठेवा, D.N. चौधरी हे महाराष्ट्राचे पहिले राज्य निवडणूक आयुक्त होते. सध्या जर विचारला तर UPS मदान हे राज्य निवडणूक आयुक्त ठरलेले आहे. ओके, किंवा सध्या महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त म्हणून UPS मदान कार्यरत आहेत. ओके, आता अलीकडे 1996 बॅचचे IAS अधिकारी S. चौकलिंगम यांची मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, आता निवडणूक आयुक्त आणि निवडणूक अधिकारी ज्याला CEO म्हटलं जातं. ओके, सो याच्यामध्ये डिफरन्स आहे. सो 1996 बॅचचे जे काही अधिकारी आहेत IAS अधिकारी S. चौकलिंगम यांची नियुक्ती केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेली आहे. कशासाठी? तर जे काही आता सध्या म्हणजे लोकसभा निवडणूक सुरू आहे तर त्या लोकसभेमध्ये राज्यामध्ये निवडणुकीसंदर्भात देखरेख करण्यासाठी किंवा व्यवस्थापनासाठी यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजेच अर्थात CEO म्हणून या IAS अधिकारी S. चौकलिंगम यांची नियुक्ती केलेली आहे. ओके, सो याआधी जे काही निवडणूक निर्णय अधिकारी होते ते SM देशपांडे. सो यांच्या जागी आता S. चौकलिंगम यांची नियुक्ती केलेली आहे. ओके, सो लक्षात ठेवा.
यावर देखील कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे मृणाल कुलकर्णी, राज्य निवडणूक आयोगाच्या सदस्यपदी निवड. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेवर अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ओके, सो AI आधारित चित्रपट कोणता, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो मोस्ट प्रॉबेबल आणि मोस्ट एक्सपेक्टेड, समाह, नामा, विश्वा की इराह. सो कोणता चित्रपट AI वर आधारित असेल भारतातील किंवा आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या चर्चेदरम्यान या विषयावरील भारतातील पहिला हिंदी चित्रपट इराह, ओके, सो लक्षात घ्या, इराहचा ट्रेलर आणि गाणे लॉन्च करण्याचा जो कार्यक्रम आहे तो मुंबईत पार पडला, अशा पद्धतीने या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके, सो हिंदी चित्रपट इराह नावाचा जो काही चित्रपट आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असणार आहे आणि तो भारतातील पहिला AI आधारित चित्रपट असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 इराह या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, जी काही बिग फिल्म मीडिया प्रोडक्शन आहे, सो बिग फिल्म्स मीडिया प्रोडक्शनद्वारे हे चित्रपट निर्माण केला जाणार आहे किंवा निर्माण केलेला आहे आणि सॅम भट्टाचार्य, ओके, सो सॅम भट्टाचार्यजींनी याचे दिग्दर्शन किंवा डायरेक्शन केलेले आहे. सो लक्षात ठेवा, बिग फिल्म्स मीडिया आणि सॅम भट्टाचार्य. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, ओके, आयोगाचा अत्यंत आवडीचा टॉपिक संमेलन आहे. सो अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन संबंधित योग्य विधाने ओळखा, अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. 2024चे 100वे नाट्य संमेलन पार पडले. ओके, सो 2024मध्ये 100वे नाट्य संमेलन पार पडले. त्यानंतर आहे ब स्टेटमेंट, या संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल हे होते आणि क स्टेटमेंट दिलेलं आहे, हे नाट्य संमेलन सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते किंवा सोलापूर या ठिकाणी पार पडले. सो कोणता स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर असणार आहे. आता जे काही अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन संदर्भाने जर आपण बघितलं तर या मराठी नाट्य संमेलनाचे जे काही 100वे नाट्य संमेलन जी परिषद आहे ते कुठं पार पडलेलं आहे तर पिंपरी चिंचवड. ओके, सो 100वे नाट्य संमेलन 2024मध्ये 6 व 7 जानेवारी 2024ला उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये अर्थात पुणेमध्ये पार पडलेला आहे. ओके, सो या ठिकाणी अ स्टेटमेंट बरोबर आहे. 2024मध्ये नाट्य संमेलन पार पडले का 100वे, तो बरोबर आहे. मात्र क स्टेटमेंट यात दिलेलं आहे की हे नाट्य संमेलन सोलापूर या ठिकाणी पार पडले. सो हे चुकीचं असणार आहे, सोलापूर नसून ते पिंपरी चिंचवड या ठिकाणी पार पडलेलं आहे. ओके, आता या 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे मराठी नाट्य संमेलनाचे जे अध्यक्ष होते ते जब्बार पटेल. ओके, सो ब स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर असणार आहे. सो अ आणि ब या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे, मात्र क चुकीचं आहे, त्यामुळे फक्त अ आणि ब योग्य असणार आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता 99व्या जे काही अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आहे ते कुठे आयोजित करण्यात आलेले होते आणि त्याचे अध्यक्ष कोण होते हे देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सो 99व्या जे काही अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आहे ते नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते आणि त्याचे जे काही अध्यक्ष होते ते प्रेमानंद गजवी. ओके, सो प्रेमानंद गजवी हे 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ओके, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेद्वारे भरवले जातो, हे देखील लक्षात ठेवा. पहिले जे काही नाट्य संमेलन झालेले होते ते 1905मध्ये पुणे या ठिकाणी ग श्री खापर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेले होते. ओके, सो नाट्य संमेलन संदर्भात जे काही इन्फॉर्मेशन आहे त्या ठिकाणी तुम्ही नंतर रीड करू शकता. त्यानंतरचा प्रश्न आहे अंतरिक्ष यान. ओके, परत महत्त्वाचा टॉपिक, अलीकडे चंद्राचा गडद बाजूचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या देशाने चांग-ई 6 हे यान प्रक्षेपित केले, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो चांग-ई 6 नावाचं जे काही यान आहे ते कोणी प्रक्षेपित केलेलं आहे चंद्राचा गडद बाजूचा अभ्यास करण्यासाठी. ओके, दक्षिण कोरिया, जपान, रशिया की चीन. आता जे काही चांग-ई 6 आहे ही चीनच्या नॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन रोबोटिक या संस्थेद्वारे एक चांद्र अन्वेषण मोहीम आहे. ओके, सो चंद्राच्या रिसर्च संदर्भाने आणि विशेषतः चंद्राचा जो काही गडद भाग आहे त्या गडद बाजूचा अभ्यास करण्यासाठी चांग-ई 6 नावाचं जे काही चंद्रयान आहे ते मिशन लॉन्च केलेलं आहे. ओके, कोणत्या दिशेने, चीन या दिशेने. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता चीनची दुसरी सॅम्पल रिटर्न मिशन म्हणून, ओके, सॅम्पल रिटर्न म्हणजे काय तर चीनने याआधी जो काही सॅम्पल चंद्रावरून घेऊन आलेला होता रिसर्च करण्यासाठी, सो त्याला परत त्या चांगी
या चांग E6 मिशनच्या माध्यमातून ते रिटर्न करणार आहे आणि काही गडद बाजूचा जो काही चंद्राचा जो काही गडद बाजू आहे त्याचा नव्याने अभ्यास देखील करणार आहे. ओके, सो दुसरे सॅम्पल रिटर्न मिशन म्हणून हे कार्य करणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर वैज्ञानिक प्रयोग करताना चंद्राच्या दुसऱ्या बाजूची माती आणि खडकांचा नमुना घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ओके, चांग E6 मोहीम ही चंद्राच्या दक्षिण ध्रुव एटेकेन खोऱ्यातील, ओके, सो या ठिकाणी हे देखील लक्षात ठेवू शकता, दक्षिण ध्रुवातील जो काही एटेकेन खोरा आहे त्या ठिकाणी हे रिसर्च करणार आहे आणि जे काही नमुने आधी आणलेले होते ते परत त्या ठिकाणी परत करण्यासाठी किंवा ते त्या ठिकाणी परत जो काही नमुना आहे तो त्या ठिकाणी चंद्रावर सोडणार आहेत. ओके, सो याचे जे काही प्रक्षेपण आहे ते 3 मे 2024ला झालेलं आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे हॉकी इंडिया. ओके, सो या ठिकाणी इंडिया पाहिजे होता. हॉकी इंडिया 2023साठी वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून स्टेटमेंट दिलेलं आहे. पुरुष खेळाडू म्हणून हार्दिक सिंग यांची निवड केली. त्यानंतर आहे महिला खेळाडू म्हणून सलीमा टेटे यांची निवड केली आणि आपल्याला विचारलेले आहे की वरील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे. ओके, सो हॉकी इंडियाने 2023साठी वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून कोणत्या व्यक्तींची निवड केलेली आहे अशा पद्धतीने दिलेलं आहे आणि दोन्ही स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की पुरुष खेळाडूसाठी हार्दिक सिंग आणि महिला खेळाडूसाठी सलीमा टेटे. ओके, आणि वरीलपैकी कोणता जे काही स्टेटमेंट आहे ते बरोबर असणार आहे. आता 6व्या वार्षिक हॉकी इंडिया पुरस्कारांमध्ये, ओके, सो हॉकी इंडिया पुरस्कार जे हॉकी इंडियातर्फे दिला जातो, सो हार्दिक सिंग आणि सलीमा टेटे यांना अनुक्रमे पुरुष व महिला गटात 2023मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो या कार्यक्रमादरम्यान हॉकी इंडिया लीग पुन्हा सुरू करण्याची घोषणा देखील केलेली आहे. जी आधी 2017पासून जी हॉकी इंडिया लीग बंद झालेली आहे ते परत सुरू करण्याची घोषणा या कार्यक्रमादरम्यान केलेलं आहे आणि परत 2025पासून हे हॉकी इंडिया लीग सुरू होणार आहे. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा की कधी हॉकी इंडिया परत सुरू होणार आहे, 2025 जानेवारी पुढच्या वर्षीपासून. आता इतर जे काही पुरस्कार आहेत त्यामध्ये महत्त्वाचे जे पुरस्कार आहेत, ओके, सो गोलकीपर ऑफ द इयर 2023साठी PR श्रीजेश यांना देण्यात आलेला आहे किंवा मिळालेला आहे. डिफेंडर ऑफ द इयर हरमनप्रीत सिंग. ओके, हार्दिक सिंग आताच आपण बघितलेला आहे सर्वोत्कृष्ट खेळाडू. त्यानंतर सलीमा टेटे प्लेयर ऑफ द इयर महिला गटासाठी. ओके, आणि त्यांना वेगवेगळे जे काही पुरस्कार मिळाले आहेत ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, अशोक कुमार हे नाव लक्षात ठेवा. अशोक कुमार यांना मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. ओके, सो अशोक कुमार यांना मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी जे काही स्टेटमेंट दिलेलं होतं त्याच्यामध्ये पुरुष खेळाडूसाठी हार्दिक सिंग यांची सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड केली का आणि महिला खेळाडूसाठी सलीमा टेटे यांची निवड सर्वोत्तम खेळाडू म्हणून केलेली आहे का. सो दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे, त्यामुळे दोन्ही योग्य. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन. त्यानंतर मोस्ट एक्सपेक्टेड. ओके, स्टार करून ठेवा या प्रश्नाला. अलीकडे GST अपील न्यायाधिकरणाचे, ओके, जी काही GST ट्रायब्युनल आहे, ओके, अपील ट्रायब्युनल, सो त्या GST अपील न्यायाधिकरणाचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे. ओके, 3 स्टार करून ठेवायला. कदाचित यावर 99% चान्सेस आहे की यावर प्रश्न विचारला जाईल. ओके, सो GST संदर्भाने जे काही अपील न्यायाधिकरण आहे त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती अंकित गोयल यांची नियुक्ती केली का किंवा न्यायमूर्ती बिजेश्वर शर्मा. त्यानंतर आहे न्यायमूर्ती संजय कुमार मिश्रा आणि चौथा पर्याय दिलेला आहे न्यायमूर्ती कमल कुमार त्रिपाठी. सो कोणत्या न्यायमूर्तींची किंवा कोणत्या व्यक्तीची न्यायाधिकरणाच्या GST न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदा किंवा पहिले अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. ओके, सो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्ली येथे निवृत्त न्यायमूर्ती संजय कुमार मिश्रा यांना GST अपील न्यायाधिकरणाचे पहिले अध्यक्ष म्हणून शपथ दिलेली आहे. ओके, सो या ठिकाणी 2 प्रश्न फ्रेम होऊ शकतात. एक तर यांना शपथ कोणी दिली. सो वित्तमंत्र्यांनी या पहिल्या जे काही GST संदर्भाने न्यायाधिकरण आहे त्याच्या अध्यक्षांना शपथ दिलेली आहे आणि कोणाला दिलेली आहे. सो संजय कुमार मिश्रा हे पहिले अध्यक्ष ठरलेले आहेत. ओके, आता याचे जे काही वेगवेगळे याचे GST अपिलेट संदर्भात जे काही ट्रिब्युनल आहे त्याचे प्रधान किंवा मुख्य जो कार्य आहे किंवा हेडक्वार्टर आहे तो कुठं असणार आहे, तो नवी दिल्ली या ठिकाणी, आणि त्याचे जे काही इतर कार्यालय आहे ते 31 राज्य. ओके, सो लक्षात ठेवा 31 राज्यामध्ये या GST संदर्भाने ट्रिब्युनलचे उपशाखा असणार आहेत.
आता हे जे काही न्यायाधिकरण आहे ते वरिष्ठ न्यायालयांवर पडणारा ताण लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी तसेच GST विषयक विवादांचे जलद, न्याय्य आणि कायदेशीर तसेच परिणामकारक निराकरण करण्यासाठी ही जी काही न्यायाधिकरण आहे ते स्थापन करण्यात आलेलं आहे. ओके. सो पहिले न्यायमूर्ती किंवा पहिले अध्यक्ष म्हणून संजय कुमार मिश्रा यांची निवड केलेली आहे. ओके. सो यापूर्वी ते झारखंड या उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांनी मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्य केलेले आहे. आणि त्याही पूर्वी उत्तराखंड या राज्यातील उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून देखील त्यांनी कार्य केलेले आहे. तसेच ओडिशा या राज्याचे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. ओके. सो लक्षात ठेवा, मुख्य न्यायमूर्ती झारखंडचे, तसेच मुख्य कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती उत्तराखंडचे आणि उच्च न्यायालयाचे जे काही ओडिशा राज्यातील उच्च न्यायालय आहे त्याचे न्यायाधीश म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. सो पुढचा प्रश्न आहे, इंडेक्स जे काही वेगवेगळे निर्देशांक पब्लिश होत असतात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यावर आयोग किमान एक तरी प्रश्न विचारत असतो. ओके. सो या ठिकाणी जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक 2024 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 161 159 त्यानंतर 143 किंवा 127. सो कोणता रँक भारताचा आपल्याला या वर्ल्ड फ्रीडम इंडेक्समध्ये दिसून येतो आहे. सो जे काही वर्ल्ड फ्रीडम इंडेक्स आहे ते रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर या संस्थेद्वारे दरवर्षी प्रकाशित केला जातो. ओके. सो 2024 मध्ये जी काही वर्ल्ड फ्रीडम इंडेक्स आहे त्याच्यामध्ये 180 देशांचा विचार केलेला आहे आणि या 180 देशांपैकी भारताचा जो काही क्रमांक आहे तो 159. ओके. 159वा क्रमांक किंवा 159व्या क्रमांकावर असल्याच्या या ठिकाणी दिसून येतो आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 स्थानांनी सुधारणा झालेली आहे. ओके. सो गेल्या वर्षी 2023 मध्ये 161 या स्थानावर असणारे 2 स्थानांनी घसरण किंवा सुधारणा झाल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके. तरी भारत हा अजूनही तुर्कस्तान, पाकिस्तान, श्रीलंका या देशांच्या मागे असल्याचे दिसून येतात. ओके. रँकिंगमध्ये हा बदल होऊनही भारताचा जो काही स्कोर आहे तो 36 मागच्या वर्षी 36.62 वरून यंदा 31.28 पर्यंतच घसरलेला आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये फक्त सुधारणा कुठे झालेली आहे तर सिक्युरिटी जे काही इंडिकेटर आहे त्या सिक्युरिटी इंडिकेटरमध्ये झालेलं आहे. ओके. आणि बाकी जे काही इतर श्रेणी आहे त्याच्यामध्ये घसरण झालेली आहे. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे आणि याच्यामध्ये जो काही रेंज ठरवलेला आहे सो गुड किंवा पत्रकारिता संदर्भात किंवा वर्ल्ड फ्रीडम इंडेक्समध्ये चांगल्या पत्रकारिता कोणत्या देशामध्ये अवेलेबल आहे किंवा माध्यमांना स्वातंत्र्य कोणत्या देशामध्ये आहे अशा पद्धतीने या ठिकाणी गुणांची जी काही रेषा आहे सीमारेषा आहे ती ठरवलेली आहे. ओके. सो 85 ते 100 गुण ज्या देशाला प्राप्त झालेले आहे ते गुड या कॅटेगरीमध्ये मोडतात. सॅटिस्फॅक्टरीमध्ये 70 ते 85च्या दरम्यान, 55 ते 70च्या दरम्यान जर असेल तर ते प्रॉब्लेमॅटिक. ओके. त्यानंतर आहे डिफिकल्ट म्हणजे 40 ते 55च्या दरम्यान आणि व्हेरी सिरियस अतिशय गंभीर 40पेक्षा कमी असेल तर. ओके. सो आपला जो काही भारताचा जो काही क्रमांक आहे एकंदरीतच सो 31.28 पर्यंत आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके. सो या ठिकाणी आपण व्हेरी सिरियस या कॅटेगरीमध्ये आपल्याला समावेश या ठिकाणी होताना दिसून येतो. ओके. सो योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 159. सो पर्याय क्रमांक 2. ओके. आता या ठिकाणी काही पहिले जे काही देश आहे त्याच्यामध्ये पहिला जो देश ठरलेला आहे तो नॉर्वे 91.89 गुण प्राप्त झालेला आहे आणि शेवटचा जो देश आहे तो इरिट्रिया. ओके. 16.64 इतका जो काही गुणांची जे काही स्कोर आहे तो प्राप्त झालेला आहे. ओके. पुढे जाऊयात. सो या प्रश्नात आपल्याला पुस्तकांसंदर्भाने विचारलेलं आहे. द विनर्स माइंडसेट या नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिलेलं आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. ओके. सो द विनर्स माइंडसेट कपिल देव, शेन वॉटसन, ब्रायन लारा की रवी शास्त्री. आता लक्षात घ्या, याआधी जे काही शेन वॉन यांनी नो स्पिन नावाचे जे काही पुस्तक लिहिलेलं होतं त्यावर प्रश्न आयोगाने ऑलरेडी विचारलेला आहे. ओके. सो शेन वॉन यांनी जो काही नो स्पिन नावाचे पुस्तक लिहिले आहे त्यावर PYQ आहे किंवा त्यावर प्रश्न विचारलेला आहे. त्या अनुषंगाने म्हणून आपण जे काही द विनर माइंडसेट आहे जे की शेन वॉटसन यांनी लिहिलेलं आहे. ओके. सो या ठिकाणी जे काही कव्हर पेज आहे ते तुम्ही बघू शकता. द विनर माइंडसेट शेन वॉटसन. सो शेन वॉटसन यांनी लिहिलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता इतर पर्याय दिलेले आहे ज्यामध्ये कपिल देव. सो कपिल देव यांनी स्ट्रेट फ्रॉम द हार्ट अशा पद्धतीने या नावाचे पुस्तक लिहिलेलं आहे. स्ट्रेट फ्रॉम द हार्ट. ओके. त्यानंतर
जे काही रविशास्त्री आहेत, सो रविशास्त्री यांनी स्टार गेजिंग नावाचं पुस्तक लिहिलं आहे. सो हे देखील लक्षात ठेवा, स्टार गेजिंग रविशास्त्री आणि नो स्पिन शेन वान. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे स्टॅच्यू ऑफ वेलर, ज्याला शौर्याचा पुतळा म्हटला जातो. सो 2024 अनावरण केलेल्या स्टॅच्यू ऑफ वेलर अर्थात शौर्याच्या पुतळा संदर्भाने योग्य विधाने ओळखा किंवा विधान ओळखा अशा पद्धतीने दिलेलं आहे. अ स्टेटमेंट दिलेलं आहे की आसाम राज्यातील जोरहाट, ओके, या ठिकाणी जोरात झालेलं आहे. सो जोरहाट, ओके, सो जोरहाट या ठिकाणी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले का? त्यानंतर आहे अनावरण आहे. ओके, सो काही टायपिंग मिस्टेक झालेला आहे, तितकं टॉलरेट करा. सो अनावरण करण्यात आले किंवा अनावरण झालेलं आहे. त्यानंतर आहे या पुतळ्याची उंची 125 फूट आहे का? आणि क स्टेटमेंट दिलेलं आहे हा पुतळा वीर लचित बोरफुकन यांना समर्पित आहे. कोणता स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे? ओके, आता या इमेजमध्ये बघू शकता प्राईम मिनिस्टर मोदी अनवेल द 120 फीट टॉल स्टॅच्यू ऑफ वेलोर, ओके, ऑफ अहोम जनरल लचित बोरफुकन. ओके, सो लचित बोरफुकन जे काही अहोम राज्याच्या महान सेनापती होते, सो यांच्या शौर्याच्या गाथा किंवा यांच्या शौर्याचे जे काही पराक्रम आहेत ते त्यांना श्रद्धांजली म्हणून पंतप्रधानांच्या हस्ते आसाम राज्यातील जोरहाट या ठिकाणी या शौर्याच्या पुतळ्याचे किंवा स्टॅच्यू ऑफ वेलोरचे अनावरण झालेलं आहे. ओके, सो ठिकाण जोरहाट, आसाम. त्यानंतर आहे धातूपासून, कोणत्या धातूपासून बनवलेलं आहे? सो ब्रॉन्झ या धातूपासून हे बनवलेलं आहे. उंची 125 फूट आणि जे काही शिल्पकार आहे ते रामवनजी सुतार, ओके, रामजी सुतार यांनी हे तयार केलेलं आहे. सो रामजी सुतार लक्षात ठेवा. त्यानंतर लचित बोरफुकन यांच्या संदर्भात बेसिक अहोम राज्याचा महान सेनापती होते. यांचा जन्म आसाममध्ये झालेला आहे आणि जे काही विशेष युद्धामध्ये सरायघाटच्या युद्धामध्ये त्यांनी विशेष नेतृत्व केलेलं होतं. ओके, मुघलांसंदर्भाने हे युद्ध झालेलं होतं. भारतातील सर्वात मोठी नौदल ची त्यावेळेस यांनी नेतृत्व केलेलं होतं. ओके, सो 24 नोव्हेंबर रोजी लचित दिन देखील साजरा केला जातो. ओके, सो 24 नोव्हेंबरला लचित बोरफुकन यांच्या नावावरून किंवा लचित बोरफुकन यांना श्रद्धांजली म्हणून लचित दिन देखील साजरा केला जातो आहे. अहोम राज्य संस्थापक होते चावलुंग सुक्फा. ओके, सो चावलुंग सुक्फा हे अहोम राज्याचे किंवा या अहोम राज्य जे काही किंगडम होते त्याचे संस्थापक असल्याचे दिसून येतो. सो या ठिकाणी पहिला जो स्टेटमेंट दिलेला आहे की आसाम राज्यातील जोरहाट या ठिकाणी या स्टॅच्यू ऑफ वेलोरचे पुतळ्याचे अनावरण झाले का? सो अ स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर या पुतळ्याची जी काही उंची आहे ती 125 फूट होती का? हे देखील बरोबर आहे. हा पुतळा वीर लचित बोरफुकन यांना समर्पित आहे का? सो क देखील बरोबर आहे. सो अ, ब आणि क योग्य अशा पद्धतीने तीनही स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. आता जो पर्याय 4 मध्ये दिला आहे वरीलपैकी सर्व अयोग्य. ओके, सो घाईघाईमध्ये आपण ते अयोग्य न वाचता योग्य वाचून आपण डायरेक्ट ते 4 नंबरचा ऑप्शन टिक करण्याची शक्यता जास्त असतो. ओके, सो व्यवस्थित आपला जो काही प्रश्न आहे तो वाचणे हे गरजेचं असते. पुढे जाऊया. त्यानंतरचा प्रश्न आहे हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटकेसाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबविलेलं आहे किंवा कोणता उपक्रम राबविलेला आहे अशा पद्धतीने दिलेला आहे. ओके, सो हैती या देशामध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबविलेलं आहे? आता जर हैतीचं जो काही ठिकाण बघितलं तर आपल्याला जे काही नॉर्थ अमेरिका आहे तर नॉर्थ अमेरिकेच्या आग्नेय भागाकडे आपण जर बघितलं तर आग्नेय दिशेला हैती नावाचं जे काही ठिकाण आहे किंवा देश आहे ते दिसून येतो आणि त्याच्या साईडला डोमिनिकन रिपब्लिक हे 2 देश आहेत. ओके, सो कॅरिबियन समुद्राच्या जवळपास. ओके, सो लोकेशन देखील या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सो या ठिकाणी जे काही ऑपरेशन राबवलेलं आहे त्याचं नाव आहे ऑपरेशन इंद्रावती. ओके, सो हैतीमधून जे काही हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये जे काही भारतीय अडकलेले होते त्यांना शेजारील देश, ओके, शेजारील कोणता देश आहे? डोमिनिकन रिपब्लिक. सो या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी भारताने ऑपरेशन इंद्रावती सुरू केलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता काही जे महत्त्वाचे ऑपरेशन्स आहेत, ओके, ज्यावर आयोग प्रश्न विचारतो. सो आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित जोड्या लावा स्वरूपात देखील यावर प्रश्न विचारण्यात जाण्याची शक्यता आहे. सो ऑपरेशन गंगा लक्षात ठेवा, युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
ऑपरेशन देवी शक्ती, अफगाणिस्तानमध्ये जे काही तालिबानी वर्चस्वानंतर भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती राबवलेलं होतं. ऑपरेशन वंदे भारत, कोविड-19च्या काळामध्ये परदेशात जे काही भारतीय अटकलेले होते त्यांना परत आणण्यासाठी. त्यानंतर ऑपरेशन दोस्त, तुर्की आणि सिरियामध्ये भूकंपग्रस्त जे काही नागरिक होते त्यांना मदत करण्यासाठी. सो या देशांना, या तुर्की आणि सिरिया या देशाला मदत म्हणून ऑपरेशन दोस्त हे राबवलेले होते. त्यानंतर ऑपरेशन समुद्र सेतू, कोविडमुळे जे काही परदेशात अडकलेले आहेत त्यांना परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन म्हणून ऑपरेशन समुद्र सेतूच्या या ठिकाणी उपक्रम सुरू करण्यात आलेला होता. ऑपरेशन कावेरी, सुदानमधील जे काही गृहयुद्धामध्ये जे काही भारतीय फसलेले आहेत त्यांना परत आणण्यासाठी. ऑपरेशन अजय, इस्रायलमधून भारतीयांची परत किंवा भारतीयांची सुटका करण्यासाठी या ऑपरेशन अजय राबवला गेलेला होता. त्यानंतर ऑपरेशन राहत, येमेनमधून भारतीयांना सुरक्षित आणण्यासाठी. ऑपरेशन करुणा, मोका चक्रीवादळादरम्यान म्यानमारला मदत म्हणून ऑपरेशन करुणा नावाचे जे काही ऑपरेशन आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने राबवलेले होते. ओके, सो मोस्ट महत्त्वाचे आहेत, ओके, इम्पॉर्टंट आहेत ते या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. हवं तर या स्लाईडच्या स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ठेवू शकता. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय पुरस्कारासंदर्भाने. या ठिकाणी एकंदरीतच प्रश्न विचारलेला आहे आंतरराष्ट्रीय घडामोडीवर. टाइम्स मासिकात 2023च्या टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे, अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो आयोगाचा परत अतिशय आवडता टॉपिक टाइम्सचे जे काही टाइम पर्सन ऑफ द इयर ठरलेलं असतं त्यावर बऱ्याचदा आतापर्यंत आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो टाइम्स मासिकामध्ये 2023च्या टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणत्या व्यक्तीची किंवा कोणाची निवड करण्यात आलेली आहे. पर्याय दिलेला आहे सॅम अल्टमॅन, त्यानंतर एलॉन मस्क, टेलर स्विफ्ट की व्लादिमीर झेलेन्स्की. आता टाइम्स पर्सन ऑफ द इयर 2023 संदर्भाने या ठिकाणी लक्षात ठेवा. पर्सन ऑफ द इयर म्हणून टेलर स्विफ्ट, ओके, जे काही टेलर स्विफ्ट आहे ते अमेरिकन गायिका आहे, त्यांना या टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर ॲथलीट ऑफ द इयर म्हणून लिओनेल मेसी, ओके, अर्जेंटिनाचे जे काही फुटबॉलपटू आहेत लिओनेल मेसी यांची निवड या ॲथलीट ऑफ द इयर म्हणून करण्यात आलेली आहे टाइम्स मासिकाद्वारे. त्यानंतर CEO, ओके, CEO ऑफ द इयर म्हणून सॅम अल्टमॅन, जे काही ओपन एआयचे CEO आहेत, ओके, जे काही चॅटबोट आहे ओपन एआय, सो याचे CEO मुख्याधिकारी सॅम अल्टमॅन आहे. सो यांचे CEO ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आणि 2022चा जो काही टाइम्स ऑफ द इयर जे काही ठरलेले होते ते व्लादिमीर झेलेन्स्की, ओके, युक्रेनमधील प्रेसिडेंट व्लादिमीर झेलेन्स्की. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे टेलर स्विफ्ट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील योग्य विधाने ओळखा. अ स्टेटमेंट दिलेला आहे 15 मार्च हा दरवर्षी जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो का. ब स्टेटमेंट दिलेला आहे या वर्षाची अर्थात 2024मध्ये जी काही थीम होती ती ग्राहकांसाठी योग्य आणि जबाबदार AI ही होती का. आणि क स्टेटमेंट दिलेलं आहे 1983 पासून 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. सो कोणता स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, 15 मार्च हा दरवर्षी जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो का. या वर्षीची थीम काय होती, ग्राहकांसाठी योग्य जबाबदार AI, ओके, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे होते का. आणि 15 मार्च जागतिक ग्राहक दिन कोणत्या वर्षीपासून सुरू झालेला आहे. सो 1983 पासून सुरू झालेला आहे का. सो कुठला पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, आता वर्ल्ड कन्झ्युमर राईट डे कधी असतं. सो 15 मार्चला दरवर्षी वर्ल्ड कन्झ्युमर राईट डे साजरा केला जातो. ओके, सो ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन, ओके, सो या ठिकाणी जागतिक ग्राहक हक्क दिन पाहिजे होता. सो जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. आता 2024ची जी काही थीम आहे ते ग्राहकांसाठी निष्पक्ष आणि जबाबदार AI, ज्याला फेअर अँड रिस्पॉन्सिबल AI फॉर कन्झ्युमर अशा पद्धतीने इंग्लिशमध्ये म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो लक्षात ठेवा ग्राहकांसाठी निष्पक्ष आणि जबाबदार AI, जे की ब स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे ग्राहकांसाठी योग्य आणि जबाबदार AI. सो ब स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, त्यानंतर आहे याची जी काही सुरुवात झालेली आहे ती 15 मार्च 1983. ओके, सो 15 मार्च 1983 पासून अधिकृतपणे हे या दिवसाला किंवा 15 मार्चला जागतिक ग्राहक दिन साजरा करण्याची जी काही मान्यता आहे ते संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेलं आहे. ओके, सो तीनही जे स्टेटमेंट आहे याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, 15 मार्च हा दरवर्षी जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो का, बरोबर आहे. या वर्षाची जी काही थीम आहे ती ग्राहकांसाठी योग्य व जबाबदार AI हे देखील बरोबर आहे.
आणि क स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे 1983 पासून दरवर्षी 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. सो तिसरं देखील क स्टेटमेंट देखील या ठिकाणी बरोबर आहे. सो पर्याय क्रमांक 3 अ ब क योग्य. ओके. त्यानंतर शेवटचा प्रश्न या लेक्चरमधील आणि हे देखील मोस्ट एक्सपेक्टेड आहे. ओके. सो अलीकडे नाटोचे 32वे सदस्य देश म्हणून खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश करण्यात आलेला आहे किंवा समावेश झालेला आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. फिनलँड, युक्रेन, रोमानिया की स्वीडन. सो कोणत्या देशाचा समावेश नाटोचे 32वे देश म्हणून करण्यात आलेला आहे. ओके. सो स्वीडन हा जो काही देश आहे या स्वीडन देशाचा समावेश नाटोचा 32वा देश म्हणून करण्यात आलेला आहे. ओके. याआधी फिनलँड 2023मध्ये फिनलँड हा 31वा देश ठरलेला होता. ओके. सो लक्षात ठेवा फिनलँड जो आहे तो 31वा देश ठरलेला होता आणि यंदा 2024मध्ये 32वा देश नाटोचा सदस्य देश म्हणून स्वीडन या देशाची निवड करण्यात आली किंवा स्वीडन या देशाचा समावेश करण्यात आलेला आहे. याआधी 2020मध्ये जर विचारला की 30वा जो देश आहे तो उत्तर मॅसेडोनिया होता. ओके. आता जे काही उत्तर अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ज्याला नाटो म्हटलं जातो, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, अमेरिकेसह पश्चिम युरोपीय देशांनी सोव्हिएत संघाविरुद्ध अर्थात जे काही सध्याचे जे काही रशिया आहे त्यांच्या त्या विरुद्ध सोव्हिएत रशियाचा विरुद्ध सामूहिक सुरक्षा पुरवण्यासाठी ओके अलीकडे जे काही युक्रेन रशिया वार आहे त्यासाठी खूप म्हणजे या नाटो हे जे काही संघटना आहे ते चर्चेत होतं. सो यासाठी 4 एप्रिल 1949 रोजी या नाटो या संघटनेची स्थापना झाली. ही एक लष्करी आघाडी संघटना आहे. ओके. याला बऱ्याचदा उत्तर अटलांटिक करार अर्थात वॉशिंग्टन करार देखील म्हटलं जातं. ओके. सो उत्तर अटलांटिक करार किंवा वॉशिंग्टन करार म्हणून याला संबोधलं जातं. सध्या यामध्ये स्वीडन मिळून 32 देश झालेला आहे आणि जो काही मुख्यालय आहे तो बेल्जियम देशाची जी काही राजधानी आहे ब्रुसेल्स. सो ब्रुसेल्स या ठिकाणी या नाटोची राजधानी असल्याचे दिसून येतो आहे. ओके. सो उत्तर अटलांटिक करार संघटना नाटोचे 32वे देश म्हणून स्वीडन या देशाला मान्यता मिळालेली आहे. सो अशा पद्धतीने आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर जी काही क्विज बॅच आहे त्याच्यात आपण 15 प्रश्न चालू घडामोडी संदर्भाने पोस्ट केलेले होते. त्या प्रश्नांना आपण सविस्तर या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. ओके. सो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थांबू या ठिकाणी. धन्यवाद. थँक्यू.